केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला। छत्रपती संभाजीनगरातून लोकसभेसाठी भागवत कराड आणि अतुल सावे यांची नावे चर्चेत आहेत। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार यावरून चर्चांना जोर आलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून काम केलेले भागवत कराड आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे यांची नावे सध्या चर्चेत आहेत। मात्र छत्रपती संभाजीनगरातून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची अजून काही निश्चिती झालेली नाही। मात्र या मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळते याकडे संपूर्ण विभागाचं आणि राज्याचं देखील लक्ष लागलंय। एकीकडे डॉक्टर भागवत कराड आणि दुसरीकडे अतुल सावे यांची नावे चर्चेत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकी महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार? केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून काम केलेले डॉक्टर भागवत कराड एकीकडे आहेत आणि अतुल सावे हे देखील दुसरीकडे आहेत। त्यामुळे कुणाचं पारडं जड ठरतं आणि कुणाला उमेदवारी मिळते? मराठवाड्यातले फडणवीसांचे अत्यंत जवळचे नेते म्हणून अतुल सावे यांची ओळख आहे आणि भागवत कराड यापैकी कुणाला उमेदवारी मिळते हे आपल्याला लवकरच कळेल।